महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। ज्या दिवसाची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते, म्हणजेच की अग्रिम पीक विमा 75% अग्रिम आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जारी झालेली आहे। बघा, काल रात्री या ठिकाणी सर्वात मोठा निर्णय जारी झालेला आहे। आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। 25 लाख शेतकरी कुटुंबांना आज या मुदतीचा फायदा मिळणार आहे। बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार असल्याची माहिती स्वतः त्यांनी आज या ठिकाणी एका न्यूजच्या माध्यमातून दिलेली आहे। तो व्हिडिओही आपण पाहून घेऊया। अगदी लाईव्ह या ठिकाणी तो व्हिडिओ आपण या ठिकाणी आता पाहून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ शेतकऱ्याला एक महत्त्वाचे काम करायचे सांगितले आहे, तरच हा अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार। परंतु एक समस्या निर्माण झालेली आहे। हा पीक विमा जो काय शेतकऱ्याला मिळणार आहे तो सर्व जिल्ह्यांमध्ये मिळणार नाही, हे लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, कारण टप्प्याटप्प्याने वितरण होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, आज फक्त 13 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। सरकारने त्या 13 जिल्ह्यांची यादी पण जाहीर केलेली आहे। बघा, तर आता राहिलेल्या जिल्ह्यांचं काय, तर लक्षामध्ये घ्या, सरकारने असे स्पष्टपणे सांगितले आहे की आज 8 जिल्हे, उद्या 13 जिल्हे, असे करून टोटल आम्ही 36 जिल्ह्यामध्ये वितरण करणार आहोत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे, परंतु शेतकऱ्याला तात्काळ एक अर्ज करायचा आहे, तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। 3 दिवसामध्ये हे वितरण होणार आहे। परंतु शेतकरी बांधव तात्काळ जर अर्ज करतील तर त्यांना पटकन या ठिकाणी पैसे जमा होतील। आता कोणता अर्ज करायचा आहे, काय म्हणलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब, लगेच पाहून घेऊ। तर मग शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप आजपासून सुरू झालेले आहे। शेतकऱ्यांना मोठी खुशखबर आज आलेली आहे। 13 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज प्रति हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाने निकष स्थितील करून नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, तुमचा पीक विमा तुम्हाला आता जमा होणार आहे, हे लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो। आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचे एक काम करायचे आहे, तरच हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता लक्षामध्ये घ्या, आता महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांसाठी पीक विम्याची दुसरी यादी पण सरकार या ठिकाणी उद्या जाहीर करणार आहे। परंतु आज फक्त 13 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे। ते 13 जिल्ह्यांची यादी आपण तात्काळ पाहून घेऊया। तर मग शेतकरी बांधवांनो, ही एक अतिशय मोठी खुशखबर आज आलेली आहे, कारण आता सरसकट पीक विमा मिळणार आहे। पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे। आज या 13 जिल्ह्यांमध्ये 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा जमा होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। आता बघा, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे वाटप या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय झाला होता, परंतु आज या ठिकाणी तो दिवस उगलेला आहे। आज या ठिकाणी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरण होणार आहे। आज 13 जिल्ह्याची यादी प्रसिद्ध झालेली आहे। आज कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्र असो किंवा सकाळ असो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे। काही ठिकाणी सकाळपासून ज्या ठिकाणी पीक विमा जमा झाला आहे, तर काही ठिकाणी लवकरच जमा होणार आहे। म्हणजे की रात्रीचे 12 जरी वाजले तरी पण या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे। 2,000 रुपयांपासून तर 15,000 रुपयांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। काही शेतकऱ्यांना 3,000 रुपये, तर काहींना 5,000 रुपये, तर काहींना 10,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये। बघा, शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे, कारण पीक विमा वाटपाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। बऱ्याच दिवसापासून जो काय पीक विम्याचा निर्णय होता तो या ठिकाणी गुप्त होता, त्याची या ठिकाणी अंमलबजावणी झाली नव्हती, सरकारनेही मनावर घेतले नव्हते, शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नव्हता। फक्त 25% शेतकऱ्यांना या ठिकाणी जो काय अग्रिम होता तो या ठिकाणी मिळाला होता, 25% अग्रिम देखील मिळाला होता, परंतु तो काहीच शेतकऱ्याला मिळाला। परंतु आता 75% पीक विमा अंतर्गत सरसकट सर्वांना या पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे।
बघा आजसाठी या 13 जिल्ह्यांचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे. तुमचे नाव यादीमध्ये आहे का हे लगेच तपासा. प्रति हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे बघा या 13 जिल्ह्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे. कृषी मंत्री आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ही खूप मोठी आनंदाची बातमी त्यांनी आता दिलेली आहे. बघा राज्य सरकारने या 13 जिल्ह्यांसाठी 3,700 कोटी रुपये मंजूर केले आहे. हे पैसे आता 3 टप्प्यामध्ये वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालपासून या ठिकाणी पीक विमा मिळायला सुरुवात झालेली आहे. तर आज पुन्हा 13 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली आहे. आता बघा पुढील 3 दिवसांच्या आतमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी महत्त्वाची माहिती सरकारने सांगितली आहे. मग बघा मागच्या वेळी पीक विमा वाटपामध्ये मोठे घोटाळे झाले होते. जो का 25% अग्रिम होता तो काही शेतकऱ्याला मिळाला तर काही शेतकऱ्याला मिळाला नाही. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आता सर्वात प्रथम बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दुसऱ्याची शेतजमीन दाखवून पीक विमा घेतलेला आहे. असे घोटाळे होऊ नये म्हणून सरकार लवकरात लवकर पीक विमा देत आहे. आता 3 टप्प्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माहितीनुसार लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 3,700 कोटी रुपये मंजूर झाले आहे. बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहे ते आपण लगेच ठिकाणी पाहून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो, 15,000 रुपयांचा पीक विमा पाहिजे असेल तर बघा या 13 जिल्ह्यांसाठी हा GR आला आहे. हे पहा प्रति हेक्टरी 15,000 रुपये आजपासून जमा होणार आहे. बघा 16 जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या 16 जिल्ह्यांना पीक विमा मिळणार नाही. आता काही जिल्हे असे देखील ठेवण्यात आलेले आहे ज्यांना सगळ्यात शेवटला पीक विमा मिळणार आहे, परंतु पीक विमा मिळणारच आहे. त्याचे कारण असे समोर आले आहे 2024 मध्ये. आता लक्षामध्ये घ्या जो काय तिसरा आणि शेवटचा टप्पा आहे त्यामध्ये अत्यंत अर्जांची छाननी होणार आहे आणि या ठिकाणी सर्व जे काय निकष पात्रता अटी आहे या निर्णयाच्या माध्यमातूनच तिसरी यादी जाहीर होणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, 2024 मध्ये अनेक शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवून पीक विम्याचा लाभ या ठिकाणी घेण्याचं ठरवलं होतं. त्यांनी तसं केलं देखील. त्यांचा पीक विमा देखील या ठिकाणी फॉर्म सबमिट झाला. परंतु आता अर्जाची छाननी झाल्यामुळे महत्त्वाची चौकशी सुरू झालेली आहे. त्यामुळे आता लक्षामध्ये घ्या या 16 जिल्ह्यांची चौकशी देखील सुरू झाली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या आता या घोटाळ्यामध्ये बीड जिल्ह्याचे नाव सर्वात आधी समोर आलेले आहे. बघा जो काय घोटाळा झाला त्या घोटाळ्यामध्ये बीड जिल्ह्याचं नाव सर्वात अगोदर समोर आलं होतं. बघा तुम्ही कॅनलॉनच्या बाजूची गायरान जमीन दाखवून मागच्या वेळी पीक विमा घेतला असेल तर तुम्हाला आता पीक विमा मिळणार नाही. रस्त्यालगतची जमीन दाखवून अनेक शेतकऱ्यांनी घोटाळे करून अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्याने पीक विम्याचा लाभ घेतलेला आहे. बघा आता आज जी यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे ती आता आपण लगेच पाहून घेऊया. सोबतच तुम्हाला एक अर्ज करायचा आहे तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. काही शेतकऱ्यांना 5,000, काहींना 10 तर काहींना 15,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळणार आहे. मागच्या बघा शेतकरी बांधवांनो, मे महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करून हा पीक विमा सोडला जात आहे. मागच्या वेळी ज्यांना कमी पीक विमा मिळाला होता त्यांना देखील आज पैसे मिळतील. बघा बाजरी, ज्वारी, कांदा, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन बघा अशा 30 पिकांची या ठिकाणी जी नुकसान झाली होती त्याच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे. आता बघा आता काही शेतकऱ्याला 5,000 तर काहीला 10,000 तर काहीला 15,000 असे का? तर बघा ज्या शेतकऱ्यांचे ज्वारीसारख्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना 10,000 रुपये. बघा आता शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्याचे बाजरीसारख्या पिकाचे नुकसान झालेले आहे बघा आता शेतकरी बांधवांनो त्यांना फक्त 5,000 रुपये. आणि बघा मूग, उडीद, कापूस, सोयाबीन अशा पिकांचे ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले त्यांना 15,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत दिली जाणार अशी महत्त्वाची माहिती सरकारने दिलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या पीक विम्याची चौकशी करून हे पैसे जमा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना या 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे. बघा 13 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर पण करण्यात आलेली आहे. बघा जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम दिली जाणार अशी महत्त्वाची माहिती सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे.
आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, ती यादी म्हणजे त्या यादीमधील पहिलाच जिल्हा आहे तो म्हणजे की नंदुरबार. आता बघा, जर तुम्ही नंदुरबारमधून असाल आणि तिथून जर आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर आज रात्रीचे 12 जरी वाजले बघा किंवा 10 जरी वाजले तरी पण तुमच्या खात्यामध्ये आज कसल्याही परिस्थितीमध्ये हप्ता रक्कम जमा होणार आहे. बघा, नंदुरबार देखील जिल्ह्याचा समावेश आहे. आता नांदेड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, बघा पुणे, लातूर, बुलढाणा. जर तुम्ही आपला हा व्हिडिओ बुलढाणामधून जर पाहत असाल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अशी महत्त्वाची माहिती शासनाने दिलेली आहे. बघा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. तर बघा, आज आपण जिल्ह्यांची यादी पाहिलेली आहे. जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला देखील हप्ता रक्कम मिळणार आहे. परंतु आता बँकांचं काय, कोणत्या बँकेमध्ये हप्ता मिळणार आहे, काही निश्चित बँक ठरवण्यात आली आहे ते देखील आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, कोणत्या बँकांमध्ये हप्ता मिळणार आहे असे या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न उठत आहे. बघा, कमेंट देखील भरपूर आपल्याला आल्या होत्या. परंतु आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, कोणत्या बँकेमध्ये हप्ता दिला जाणार असा प्रश्न बरोबर शेतकरी बांधवांनी विचारला होता. तर लक्षामध्ये घ्या, तुम्हाला सर्वात प्रथम जर सांगायचं जर झालं तर शेतकरी बांधवांनो, सर्वच बँकांमध्ये हे पैसे मिळणार आहेत. परंतु लक्षामध्ये घ्या, काही सरकारी क्षेत्राच्या ज्या बँके आहे त्या बँकेमध्ये सर्वात प्रथम हे हप्ता जमा होणार आहे. आता त्या कोणत्या बँके आहे ते देखील आपण पाहू. परंतु लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारे 30,000 रुपये एकरीप्रमाणे रक्कम दिली जाणार नाही. फक्त आणि फक्त 15,000 रुपये एकरी, 10,000 रुपये एकरी, 5,000 रुपये एकरी अशी मदत मिळणार. आता आपण ते पिकं पाहिलेली आहे, ज्या पिकांना किती एकरी मिळणार ते देखील आपण पाहिलेले घे. आता आपण लगेच या ठिकाणी कोणत्या बँकांमध्ये सर्वात अगोदर हा हप्ता ही रक्कम जमा होणार ते आपण पाहून घेऊया. पहिला जो का टप्पा आहे तो 13 जिल्ह्यांचा टप्पा आहे. तो 13 जिल्ह्यामध्ये कोणते बँकेचा समावेश आहे बघा. रक्कम तर सर्व बँकांना मिळणारच आहे, परंतु काही निश्चित बँकांना लवकरात लवकर रक्कम मिळणार. आता त्या कोणत्या महत्त्वाच्या बँके आहेत ते देखील लगेच पाहू. आता लक्षपूर्वक बघा, ज्या का बँके आहे त्या बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम मिळणार आहे. तर बघा, त्यामधील जी का पहिलीच बँक आहे ती आहे पंजाब अँड सिंध बँक. बघा, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. बघा, ह्या मुख्य बँका आहे ज्या बँकांमध्ये सर्वात अगोदर पीक विमा जमा होणार आहे. राहिलेल्या बँकांमध्ये पण पीक विमा जमा होणार, परंतु त्यांना काही उशीर लागणार आहे. परंतु ह्या ज्या महत्त्वाच्या प्रमुख बँका आहे याच बँकांमध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी पीक विमा जमा होणार. आता बघा, कॅनरा बँक, बघा युनियन बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, बघा HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा सहकारी बँक, बघा बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया. बघा, बँक ऑफ इंडिया ही एक सरकारी बँक असून हा देखील पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करीत आहे. तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया. आता लक्षामध्ये घ्या, पोस्ट पेमेंट बँक. बघा, आता हे जे का बँक आहे या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. बघा, पोस्ट ऑफिस येथेही काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी खाते उघडले आहे. म्हणजे की लक्षामध्ये घ्या, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तर काही शेतकऱ्यांनी पोस्टामध्ये तर काही शेतकऱ्यांनी बघा SBI मध्ये खाते उघडले आहे. म्हणजे बघा, या बँकांमध्ये सर्वात अगोदर या ठिकाणी पैसे मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यापैकी कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्हाला देखील पीक विमा मिळणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे. तर शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. आज कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याची माहिती शासनामार्फत देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारे लक्षामध्ये ठेवा, अनेक अफवा सुटले होत्या की पीक विमा 30,000 मिळणार, 40,000 मिळणार हेक्टरी. बघा, तेवढी हेक्टरी सरकार शेतकरी बांधवांना देऊ शकत नाही, हे लक्षामध्ये ठेवा. त्यामुळे शेतकरी बांधवांनो बघा, लक्षामध्ये घ्या, 5,000, 10,000, 15,000 हेक्टरी प्रमाणे पिकांनुसार या ठिकाणी रक्कम मिळणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारने दिलेली आहे. तर ही होती सर्वात महत्त्वाची माहिती. धन्यवाद.